या बघा मंडळी, हे असं अर्ध टोपलं तर आमरस झालेला आहे. नमस्कार मंडळी, नव्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. हे बघा, आज करायचा आहे आमरस. त्याच्यासाठी बाजारात जाऊन आहे ना, हे 1 किलो आंबे घेऊन आलोय. हे बघा, तर चला मग आमरस करू आपण. आंबे आणले ना, आंबे 1-2 तास आहे ना पाणीमध्ये ठेवायचे, म्हणजे त्याच्यामधली उष्णता बी कमी होती आणि आंबे बी चांगले स्वच्छ असे धुतले जाते. तर हे बघा, तर आमरस करायचा आहे आपल्याला. आंबे कापून आमरस करायचा आहे. बघा, असे कापून घ्यायचे. हो का, एकदम भारी असा आंबा आहे. आजचा भारी बेतोय उग आमरस. हे आंबे आपण 2 तास पाणीमध्ये ठेवले होते आणि पुसून चांगले मस्त कापाय घेतले. तर हे बघा, असं आपल्याला आमरस करायचा आहे आज. जर खराब आंबा निघाला ना तर टाकून द्यायचा. आंबे कापायचं काम चालू आहे. खराब आहे का? हां, नाही का? हे बघा, ही खराब आहे का बघू रे? नाही का? हां, हे बघा, बघू, हा खराब निघलाय थोडा. काही खराब झालेला भाग आहे ना, काढून टाकायचा. हे बघा, ही एकदम भारी आहे. वा वा, आंबे कापताना मस्त आंब्याचा वास यायला लागलाय. एकदम भारी आहे. गोड आहेत का आंबे? बघ एक फोड घेऊन. गोड आहेत का? एकदम गोड आंबे. तर बघा, सीझनचा पहिला आमरस, पहिल्यांदाच आमरस करायला होता आज. कोय बी बघा, चांगली बारीकच कोय निघली. या त्याला मांस जास्त निघले. ते आंब्यावाला माणूस म्हणला होता घेऊन जा, एकदम भारी आंबा आहे. पण नाही, भारी आंबा निघल्याकडे. हो का, भारी निघालेत आंबे, भारी. तर माणसावर विश्वास ठेवून आणला होता, पण खरंच चांगलेत आंबे. हे बघा कसे आहेत आंबे, एकदम भारी. हा खराब निघणार आहे वाटतं, चेपलेला आहे वरून, थोडा फुटलाय. खराब आहे का? नाही, आंबे चांगले निघलेत. त्या माणसाने फसविले नाही कडे आपल्याला. आंब्यावाल्या चांगले दिलेत आंबे. तो काही कापून आमरस करायचा आहे, तर हे आंबे वेगळे असतात कापून आमरस करायचे, आणि ती पिकवून जे आमरस करतो ना त्याचे आंबे वेगळे असतात. एवढा पाणी टाकायचं म्हणजे कोया काळ्या पडत नाहीत, आणि हेच पाणी आपल्याला पुन्हा रसाला वापरायचं. आंबा कापल्यावर आहे ना, एवढा आंबा निघालाय. हे बघा, आता हे सालीचं मांस काढून घ्यायचं सगळं. असं चिमचेने काढून घ्यायचं. त्याच्यासाठी असं वेगळं बघणं घेतलंय, त्याच्यात टाकायचंय. हे बघा, हे बघा, अशी साल आहे ना, चपट्या चमचेने आहे ना घासून घ्यायची, म्हणजे त्याचं मांस सगळं निघत आहे सालीचं. बघा,
कुया चांगल्या पिळून घ्यायच्या. हे बघा पांढऱ्या फटक करायच्या उगा. हे बघा एवढे कातडे निघले त्या आंब्याचे. हे बघा आंब्याचा एवढा असा गर निघलेला आहे आणि आपण कोय धुतलेलं पाणी सुद्धा त्याच्यात टाकलेलं आहे. मिक्सर घेतलंय. आता मिक्सरला आहे नाही आमरस फिरून घ्यायचा आहे. साखर टाकली आहे. आपण साखर कमीच टाकली आहे. आंबा एकदम गोड आहे म्हणून साखर कमी टाकली आहे. तुम्ही तुम्हाला जितकं गोड लागतंय त्या प्रमाणात तुम्ही साखर टाकू शकता. तर बघायला आता मिक्सरला फिरून घ्यायचंय. मिक्सरला फिरून घेतला ही आमरस. हे बघा एकदम घट असा आमरस तयार झालाय. हे बघा अजून एवढं राहिले नाही. हे सगळं असं मिक्सरला फिरून घ्यायचंय. हे बघा हे असा आमरस. हे बघा मंडळी हे असा अर्ध टोपलं आमरस झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्या हिशोबाने पाणी ऍड करायचंय. मिक्सरचं भांडं इसळून घेतलंय. त्याचं पाणी टाकलंय. पाणी आहे ना गार वापरायचं. रस एकदम भारी लागत आहे. हे बघा आपल्या हिशोबाने पाणी टाकायचं. तुम्हाला जर घट आमरस खायचा असला ना तर मग कमी टाकायचं आणि किंवा नाही टाकलं तरी जमतंय. 1 किलो आंब्याचा आहे ना असं मस्तपैकी अर्ध टोपलं रस झालेला आहे. थोडं मीठ टाकायचं म्हणजे मिठाने आहे ना आमरसाला आपल्या अजून चव येते. जरा कमी टाकायचं मीठ. भाजीला वापरतो तेवढं नाही वापरायचं. असं आमरस खरड गोठवून बसत. आजचा मस्तपैकी बेत आमरस. हे असा आमरस. तर मंडळी पिऊन बघू आपण आमरस कसा झालाय ते. बाउलनीच पिऊया. एकदम भारी झालाय आमरस. सीझनचा पहिला आमरस आहे मंडळी. या सीझनचा पहिला आमरस प्यायला या.